तर हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात कस्टर्ड सरबत. कस्टर्ड व्हॅनिला सरबत आपण बनवायचं आहे आज. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे दूध. हे दूध आहे की नाही, प्रथम आपण पातेल्यात घ्यायचं आहे. मी इथं घेतलेलं आहे 1 लिटर दूध घेणार आहे. मी इथं अर्धा लिटर झालं आहे. तर आता हे आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर गरम करायचं आहे. तर आता आपल्याला हे गॅसवर छानपैकी हे दूध एक 15 ते 20 मिनटं मंद मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. म्हणजे 10% दूध असेल तर एक 2% आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे. इतपतच, जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे. तर आता हे आपण दूध छानपैकी गरम व्हायची वाट बघूया. हे बघा, आपले एक 15 ते 20 मिनटं होत आले. दूध आपलं छान असं आपलं दूध आटलेलं आहे. मी त्याला सतत हलवत राहिलेले आहे. एक दोन मिनटं थांबून असं हलवत राहिलेले आहे. तर त्याला बघा किती असं म्हणजे छान असं फेस आणि थोडंसं दाटसरपणा आलेला आहे. तर आपल्याला इतकंच आपल्याला हे दूध आटवायचं आहे. फार आपल्याला दूध आटवायचं नाही आहे. तर आता पुढची प्रोसिजर काय आहे, चला बघूया. तर आपल्याला थोड्याशा वाटीत इथं अगदी थोडंसं एक अर्धा कप दूध घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपलं दूध आहे 1 लिटर. तर आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची याच्यामध्ये. आणि ही आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर. आपल्याला व्हॅनिलाचीच घ्यायची आहे. व्हॅनिलानं टेस्ट खूप छान येते. आणि आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचे आहेत व्हॅनिला इसेन्सचे 2 थेंब. अगदी आपल्याला 1-2 थेंब होतील इतकंच व्हॅनिला इसेन्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि हे छानपैकी आपल्याला सगळी ह्याची गुठळी असं छान एकदम आपल्याला ते त्या दुधामध्ये आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये साखर आपल्याला इथं आपल्या गोडाच्या आवडीनुसार घालायची आहे. मी इथं पोह्याचे 4 चमचे फक्त साखर ॲड करणार आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आणि आपण हे कस्टर्ड व्हॅनिला कस्टर्ड आणि इसेन्स आपण हे मेल्ट करून ठेवलेलं, दुधामध्ये विरघळून ठेवलेलं. तर आता आपल्याला तेही ह्याच्यामध्ये दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. ह्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. अगदी आपल्याला हाय फ्लेम मिडियम फ्लेम काही गरज नाही आहे. तर आपल्या ह्याला हे छान असं हलवत जायचं आहे. आणि ह्यातच आपल्याला ह्यावेळी काय घालायचं आहे, हे आपले सगळे ड्रायफ्रूट्स, तुम्हाला जे आवडतात ते सगळे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि आपल्याला याच्यातच घालायचे आहेत थोडेसे केसर काढे. केसरानं काय होतं, कलर पण छान येतो आणि टेस्टमध्ये पण थोडासा फरक पडतो. तर आता आपल्याला हे छानपैकी लो फ्लेमवरच आपल्याला 5 मिनटं आपल्याला हे हलवत ठेवायचं आहे. जेणेकरून आपण टाकलेले जे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घातलेले आहेत की नाही, ते थोडेसे आपल्याला सॉफ्ट व्हायला हवेत म्हणून. तर हे 5 मिनटं आपण ॲड करूया. तुम्हाला वाटलं ह्या स्टेजला साखर कमी आहे तर तुम्ही टेस्ट करून त्या अकॉर्डिंग तुम्ही साखरही ह्याच्यामध्ये 1-2 चम्मच ॲड करू शकता. तर 5 मिनटं हलवून आपण हे गॅस बंद करणार आहोत. आपलं हे दूध कोमट झालेलं आहे. पण मगाशी गरम केलेलं, आता ते थोडंसं कोमट झालेलं आहे, फार पण काही गरम नाही. तर याच्यामध्ये मी शिजवलेल्या अशा बारीक केलेल्या शेवया आहेत, त्या मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही म्हणताल हा फालुदा झाला, तर हा फालुदा होत नाही. फालुदाची वेगळी प्रोसिजर आहे. आपल्याला हा छानपैकी व्हॅनिला कस्टर्ड सरबत बनवायचं आहे. तर हे आपल्याला याच्यामध्ये अगदी थोडा घालायचे आहेत. अगदी मी अर्धा चमचा फक्त घेतलेला, त्या शिजून एवढा फुललेले आहेत. फक्त अगदी 1-2 आपल्याला तोंडातील इतकीच आपल्याला घ्यायची आहे. आणि आता ही पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला फॅनखाली थंड करून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला 1 तासासाठी तरी किंवा अर्धा तास, मॅक्झिमम अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, हे आपलं असं छानपैकी आपण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर आता आपण हे सर्विंग ग्लासमध्ये काढूया. तर चला,
तर हे ग्लास आपण घेतलेले आहेत, ग्लासमध्ये आपल्याला टाकायचे आहे आईस क्यूब्स आणि आपला हा छानपैकी सरबत. कलर किती सुंदर आलाय बघितलं का? इतका सुंदर कलर आलेला आहे, खूप सुंदर कलर आलेला आहे. आणि आपल्याला याच्यावर घालायचं आहे केसर खड्या 2-3. केसरमुळे खूप छान असं रिचनेस पण येतो. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर हा आपला झालेला आहे ज्यूस आणि हा प्यायला पण खूप छान लागतो बरं का. तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशीच एक परत छान अशी रेसिपी घेऊन येते. बाय बाय.